नमस्कार, मी दिनेश मुदोळकर, एनपी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शांताबाई पवार तर उपाध्यक्षपदी समाधान जाधव यांनी पदभार सांभाळला। जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली। या निवडणुकीत जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शांताबाई पवार जवळगावकर यांनी तर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे समाधान जाधव यांची बहुमताने निवड झाली। जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी संदर्भाने विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। घेण्यात आलेल्या विशेष सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी हात उचलून मतदान घेण्यात आले। अध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या मतदानात शांताबाई पवार यांना 40 तर पूनम पवार यांना 13, संगीता गायकवाड यांना 10 मते मिळाली। याचप्रमाणे उपाध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या मतदानात समाधान जाधव यांना 40, लक्ष्मण ठकरवार यांना 13 तर बबन बारसे यांना 10 मते मिळाली। निवडणुकीचे पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी सुरेश काकानी यांनी अध्यक्षपदी शांताबाई पवार तर उपाध्यक्षपदी समाधान जाधव यांची निवड घोषित केली। जे 4 समित्या आहेत त्या समितीच्या नंतर खाते वाटप झाल्यानंतर ज्या कोणत्या विभागाची जबाबदारी येईल त्या विभाग प्लस नांदेड जिल्हा परिषदमध्ये खेड्यागावातून आलेले लोक किंवा कोणत्याही कामानिमित्त आलेले जनतेला चांगल्या प्रकारचे येणाऱ्या 5 वर्षाचे चांगल्या प्रकारचे सोयीसुविधा उपलब्ध करून जनतेचे कामं कशा पद्धतीने होतील, आलेला माणूस संध्याकाळी त्याचं काम करून वापस त्याच्या गावी कसा जाईल याच्याबद्दल आम्ही चांगल्या पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन या नांदेड जिल्हा परिषदचा कामकाज करतो। आदरणीय अशोक चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली जवळपास आमचे 28 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आणि माझ्या आजगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये मी 8 पैकी 5 जागा त्या ठिकाणी निवडून आणल्या आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे ओपन महिलेसाठी होतं आणि त्या ठिकाणी माझ्या मातोश्री ह्या जिल्हा परिषदला निवडून आल्या आणि एक पक्षाच्या माध्यमातून साहेबांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळावी अशी पक्षाकडे आणि साहेबांना त्या ठिकाणी आम्ही विनंती केली आणि शेवटी साहेबांना सांगितले साहेब आपण जो निर्णय घ्याल ते आम्हाला मान्य आहे। पुन्हा भेटूया, नमस्कार।